हे गाईज आय एम वेदा अँड वेलकम टू माय चॅनल वेदा एडुटेनमेंट. जर तुम्ही क्लास 12मध्ये असाल आणि तुम्हाला मराठी विषयासंबंधी काही अडचणी येत असतील, तुम्हालासुद्धा छोट्या छोट्या चुका करून मार्क्स गमवायचे नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की मराठीचा पेपर हा किती गुणांचा असतो. मराठीचा पेपर हा 100 गुणांचा असतो. त्यामध्ये 80 गुण हे लेखी आणि 20 गुण हे तोंडी परीक्षेचे असतात. म्हणजे तुम्हाला 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे आणि 20 गुण हे तोंडी परीक्षा म्हणजे ओरल एक्झामिनेशन तुमचं कॉलेज कंडक्ट करेल. असे टोटल 80 आणि 20 गुण पकडले तर 100 गुणांचा हा मराठीचा पेपर असणार आहे. नेक्स्ट आपण बघूया की एक विशिष्ट विभाग हा किती गुणांमध्ये डिवाईड असतो. सगळ्यात पहिले दिला आहे गद्य विभाग, जो की 20 गुणांसाठी असतो. दुसरा आहे पद्य विभाग 16 गुणांसाठी, साहित्य प्रकार 10 गुणांसाठी, उपयोजित मराठी 14 गुणांसाठी, व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी. असे टोटल 80 गुण आपले इथे मिळतात. नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज टाईम मॅनेजमेंट. तुमच्याकडे टोटल 3 तास असणार आहे. म्हणजे तुमचा पेपर 11ला सुरू होणार आणि 2पर्यंत संपणार. तुम्हाला अगदी वेळेचे भान ठेवून तुमचा पेपर अटेम्प्ट करणे गरजेचे आहे. बिकॉज मोस्ट ऑफ दी जणांची ही प्रॉब्लेम असते की आम्हाला वेळ पुरत नाही, आमचा निबंध सुटला, अशा बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात. त्याकरिता ही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी इथे तुम्हाला एका विशिष्ट विभागाला किती मिनिटे द्यावे हे दाखवलं आहे. गद्य विभागाला आपण 40 मिनिटे द्यावे, पद्य विभाग 30 मिनिटे, साहित्य प्रकार 24 मिनिटे, उपयोजित मराठीला 34 मिनिटे, व्याकरणला 12 मिनिटे आणि निबंधाला 40 मिनिटे. असे टोटल 180 मिनिटे. म्हणजे 3 तासात तुमचा पेपर पूर्णतः अटेम्प्ट होऊ शकतो. सो आतापर्यंत आपण कोणता युनिट किती मार्क कंटेंट करणार आहे ते बघितलं. आता आपण पर्टिक्युलर युनिटमध्ये किती क्वेश्चन्स किती मार्कासाठी असणार आहे ते बघूया. फर्स्ट आपण बघूया गद्य विभाग. पेपरमध्ये तुम्हाला गद्य विभाग 20 गुणांसाठी असेल. त्यामध्ये कृती क्रमांक 1 पासून हा गद्य विभाग सुरू होणार आहे. कृती क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. अ, आ, इ. जो असणार आहे तो पठित गद्य उतारा असणार आहे 8 गुणांकरिता. जो असणार आहे तोही पठित गद्य उतारा असणार आहे 8 गुणांसाठी. आणि ई जो आहे तो अपठित गद्य उतारा 4 गुणांसाठी असणार आहे. पठित गद्य उतारा म्हणजे नेमकं काय? पठित गद्य उतारा म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधले जेही काही लेसन्स असतील ते पॅसेज फॉर्ममध्ये त्यावरील आधारित क्वेश्चन्स विचारले जातील 8 गुणांसाठी. हा असणार आहे पठित गद्य उतारा. नेक्स्ट असणार आहे पद्य विभाग, जो की असणार आहे 16 गुणांसाठी. पद्य विभागाचा जो प्रश्न आहे तो कृती क्रमांक 2 पासून स्टार्ट होणार आहे. कृती क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न बघायला मिळेल. प्रश्न क्रमांक अ, आ, इ. प्रश्न क्रमांक जो आहे तो असणार आहे पठित पद्यावर आधारित, जो की असणार आहे 8 गुणांकरिता. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो असणार आहे एखादी कविता असेल, त्यामध्ये म्हटलं जाईल कवितेतील ओळीचा अर्थ लिहा, जे की असणार आहे 4 गुणांसाठी. आणि प्रश्न क्रमांक ई जो आहे तो असणार आहे काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण, जे की असणार आहे 4 गुणांसाठी. नेक्स्ट आहे साहित्य प्रकार, जे की असणार आहे 10 गुणांकरिता. साहित्य प्रकारामध्ये कृती क्रमांक 3 मध्ये 2 प्रश्न असतात, प्रश्न क्रमांक आणि प्रश्न क्रमांक आ. प्रश्न क्रमांक जो असतो तो पठित उतारा, जो की 4 गुणांकरिता असतो. त्यामध्ये तुम्हाला कथेवर एक पॅसेज बघायला मिळतो आणि त्यावर आधारित प्रश्न दिलेले असतात. प्रश्न क्रमांक मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिसतात, त्यामधील कोणतेही 2 प्रश्न सोडवावे लागते. पण प्रश्न क्रमांक मध्ये पॅसेज राहत नाही, तर 2 क्वेश्चन सॉल्व करावे लागेल आणि प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्काकरिता. असे तुम्हाला टोटल 2 प्रश्न 6 गुणांकरिता असेल. प्रश्न क्रमांक मध्ये शोध आणि गडी या 2 कथेवर प्रश्न असणार आहे. नेक्स्ट उपयोजित मराठी, जे की 14 गुणांकरिता असणार आहे. उपयोजित मराठी हे कृती क्रमांक 4 पासून याची सुरुवात असणार आहे. कृती क्रमांक 4 मध्ये आणि असे 2 प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिसेल, जे की असणार आहे मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख. या 4 टॉपिक्सवर तुम्हाला 4 प्रश्न बघायला मिळतील आणि तुम्हाला या 4 प्रश्नातून कोणतेही 2 प्रश्न सोडवावे लागतील आणि एक प्रश्न 2 गुणांसाठी असेल, म्हणजे 2 प्रश्न 4 गुणांकरिता. प्रश्न क्रमांक मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिसेल, जे की मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यावर राहील. त्यामध्ये तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहे. प्रत्येकी एका प्रश्नाला 5 गुण असतील, तसेच 2 प्रश्नाला 10 गुण. नेक्स्ट आणि शेवटचा विभाग म्हणजे व्याकरण व लेखन, जो की असणार आहे 20 गुणांकरिता.
हा कृती क्रमांक 5 पासून सुरू होईल. यामध्ये प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक आ असे 2 प्रश्न बघायला मिळेल. प्रश्न क्रमांक अ मध्ये वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार असे 5 प्रश्न बघायला मिळेल, जे की असणार आहे 10 गुणांकरिता. आणि प्रश्न क्रमांक आ जो असणार आहे तो निबंध लेखन, जे की असणार आहे 10 गुणांकरिता. तुम्हाला मराठी व्याकरणासंबंधी काही अडचणी येत असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समास, प्रयोग आणि वाक्यप्रचारांचे 50 उदाहरणांची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यात आलेली आहे. ती लिंक एकदा नक्की उघडून बघा. तितके उदाहरणं जरी केले तर तुम्ही समास, प्रयोग आणि वाक्यप्रचारमध्ये इझिली स्कोर करू शकता. नेक्स्ट मी तुम्हाला फरवरी 2025ची एक मराठी या विषयाची कृतीपत्रिका इथे सादर केली आहे. त्यामध्ये मी जसं फॉर्मॅट सांगितलं आहे मराठी विषयासंबंधी, सेम तसाच फॉर्मॅट तुम्हाला मराठी विषयाचा पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर बघा, आपण तसाच फॉर्मॅट आहे का एकदा चेक करून घेऊया. विभाग 1 दिला आहे इथे गद्य विभाग, जो की आहे 20 मार्कासाठी. त्यामध्ये आहे कृती क्रमांक 1 अ, तो आहे 8 मार्कासाठी. यामध्ये बघा, एक पॅसेज दिला आहे तुम्हाला, सेम उतारा देण्यात येईल येणाऱ्या मराठीच्या पेपरमध्ये. पठित उतारा आहे हा. त्यानंतर त्यावर आधारित स्वमत अभिव्यक्ती. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, स्वमत अभिव्यक्ती लिहिताना तुम्हाला त्या धडेबद्दल थोडं नॉलेज असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला टिप नंबर 1 काय करायचं आहे, जे पूर्ण लेसन्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमधले ते ॲटलिस्ट एकदा तरी रीड करायचे आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला, जर तुम्ही अगदी 1 दिवसा पहिले व्हिडिओ पाहत असाल तर काहीही हरकत नाही, तुम्ही फक्त लेसनच्या ॲटलिस्ट जो इंट्रो आहे तो सुद्धा रीड केला तरी चालेल. स्वमत अभिव्यक्ती लिहिताना सगळ्यात पहिला पॅसेज आपला लेखकाच्या किंवा कवीच्या, लेखकाचा इंट्रोडक्शन यायला पाहिजे, म्हणजे लेखकाची प्रस्तावना थोडीफार यायला पाहिजे. आणि त्यानंतर दुसऱ्या पॅसेजमध्ये त्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते यायला पाहिजे. नेक्स्ट इथे आहे प्रश्न क्रमांक आ. प्रश्न क्रमांक आ जो आहे तो 8 गुणांसाठी आहे. त्यामध्ये सुद्धा पठित उतारा पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला दंतकथेचा उतारा दिसतोय. दंतकथा, आता हे माहीत कसं होईल की कोणता उतारा आला आहे, त्याकरिता तुम्हाला चॅप्टर्स रीड करणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता तुमचा हा एक डाऊट आहे की पॅसेज तर येत आहे, मग आम्ही लेसन्स का बरं वाचू? बिकॉज त्या लेखकाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन असणे गरजेची आहे. त्यामुळे आपला पेपर व्यवस्थित, आणि जर थोडी इन्फॉर्मेशन पहिलीची आपल्याला माहिती असेल तर आपल्याला आन्सर शोधण्यात तितका वेळ लागणार नाही. आणि आपले जे आन्सर्स आहे ते कसे लिहायचे हे आपल्याला थोडी आयडिया राहतील. सेम तसंच इथे प्रश्न क्रमांक ई जो दिला आहे तो 4 मार्कासाठी दिला आहे. इथे बघा, इथे अपठित उतारा आला आहे जो की 4 गुणांसाठी आहे. त्यामध्ये 2 मार्काची कृती आहे, आणि कृती नाही आहे, प्रश्नावली आहे. ठीक आहे. 2 मार्कासाठी प्रश्न दिलेले आहे, एक वाक्यात उत्तरे, आणि 2 मार्कासाठी एक प्रश्न दिला आहे. नेक्स्ट आहे विभाग 2 पद्यविभाग, जे की असणार आहे 16 मार्कासाठी. त्यामध्ये कृती क्रमांक 2 पासून पद्यविभाग स्टार्ट होते. मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे, कृती क्रमांक 2 अ पासून पद्यविभाग स्टार्ट झाला आहे. त्यामध्ये 8 मार्काकरिता हा कृती क्रमांक 2 अ आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे रंग माझा वेगळा ची कविता दिलेली आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. नंतर आहे कृती क्रमांक 2 आ मध्ये खालील ओळींचा अर्थ लिहा, हे 4 गुणांसाठी. यामध्ये आरशातली स्त्रीच्या कवितेचा अर्थ लिहायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक ई जो की 4 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक ई मध्ये आपल्याला काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण बघायला मिळते. प्रश्न क्रमांक ई मध्ये जर तुम्हाला काव्य सौंदर्य व्यवस्थित येत असेल तर तुम्ही काव्य सौंदर्य करा, नाहीतर तुम्हाला इथे और मध्ये रसग्रहण दिले आहे, रसग्रहण सुद्धा करू शकता. नेक्स्ट आहे विभाग 3 साहित्य प्रकार कथा, जे की असणार आहे तुम्हाला 10 गुणांकरिता. याची सुरुवात कृती क्रमांक 3 पासून सुरू होते. यामध्ये सुद्धा 2 प्रश्न असतात, प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक आ. प्रश्न क्रमांक अ मध्ये तुम्हाला उतारा देण्यात येईल, आणि प्रश्न क्रमांक आ मध्ये तुम्हाला काही प्रश्न देण्यात येईल, 4 प्रश्न, जे की असणार आहे शोध आणि गडी या 2 कथांवर आधारित. त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहे, जे की असणार आहे 6 गुणांसाठी. उपयोजित मराठी 14 गुणांसाठी. यामध्ये असणार आहे कृती क्रमांक 4 अ आणि आ. कृती क्रमांक 4 अ मध्ये तुम्हाला 4 पैकी 2 प्रश्न सोडवावे लागेल, आणि कृती क्रमांक आ मध्ये तुम्हाला 4 पैकी 2 प्रश्न सोडवावे लागेल. उपयोजित मराठीमध्ये उतारे देण्यात येणार नाही. नेक्स्ट विभाग 5 व्याकरण व लेखन, जे 20 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न, कृती क्रमांक 5 अ मधला पहिला प्रश्न वाक्य रूपांतरवर असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न समासवर आधारित आहे. तिसरा प्रश्न प्रयोगवर आधारित आहे. चौथा प्रश्न
अलंकारवर आधारित आहे आणि 5वा प्रश्न तुम्हाला वाक्यप्रचारवर आधारित आहे. असे 5 प्रश्न तुम्हाला व्याकरण विभागामध्ये असणार आहे. व्याकरण विभाग व्यवस्थितपणे करा. आणि नेक्स्ट म्हणजे प्रश्न क्रमांक आज जो आहे तो आहे निबंध लेखन, जो 10 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काही विषय देण्यात येईल निबंधाचे आणि त्यापैकी तुम्हाला फक्त एका विषयावर निबंध लिहायचा आहे 200 ते 250 शब्दांमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला पेपरचा फॉर्मॅट होता. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की तुमच्या पेपर प्रिपरेशनसाठी मदत करेल. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.